राष्ट्रगीत हे देशाचे अधिकृत राष्ट्रीय संगीत आहे. आता राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत बघा य मध्ये येतोय फक्त. या दोघांमधला फरक काय? राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत. मी आता सुरुवातीला राष्ट्रगीताबद्दल बोलतोय, जनगण मन बद्दल बोलतोय. हे जनगण मन हे जे राष्ट्रगीत जे आहे ते आपण वेगवेगळ्या सभांमध्ये वेगवेगळ्या कार्यालयाच्या वेळेला आपण ते म्हणत असतो किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ज्युनियर कॉलेजमध्ये आपण सुरुवातीला म्हणतोय. पण हे समारंभामध्ये शासकीय समारंभामध्ये जे गायलं जातं ते राष्ट्रगीत आहे. आणि राष्ट्रीय गीत हे जे आहे ते वंदे मातरम की जे देशभक्तीपर गीत आहे, जे सांस्कृतिक आणि स्वातंत्र्य लढ्यासाठी संबंधित कार्यक्रमामध्ये सादर केलं जातं. अशा प्रकारचा दोघांमधला फरक आहे. सांस्कृतिक देशभक्तीपर गीत आणि जे सांस्कृतिक आणि स्वातंत्र्य लढ्यासाठी हे गायलं जातं, अशा प्रकारचा दोघांमधला फरक आहे. आणि एक छोटीशी गोष्ट सांगून मी इथे थांबतोय. ती म्हणजे अशी की विद्यार्थी मित्रांनो, आपण सतत म्हणजे आम्ही पण असतो, आपल्या भ्रमणध्वनीवर असतात म्हणजे मोबाईलवर असतात. त्याच्यामध्ये काही मोटिवेशनल स्पीच असतात बघा. मी तुम्हाला चांगलं काहीतरी सांगून जातं. आणि अशाच प्रकारचे एक व्यक्तिमत्व आहे, ते म्हणजे वेणुगोपाल. हे तुम्हाला माहिती असेल, असे हरे राम हरे कृष्ण जे भगवा वस्त्र परिधान केलेलं असतं ते आहेत. आणि त्याने एक छोटासा किस्सा सांगितलेला आहे. ज्यावेळेला एखादं वाहन जेव्हा जात असतं त्यावेळेला त्याच्यामध्ये अनेक व्यक्ती असतात. त्या माझे पाठीमागे बसलेले व्यक्ती जे असते ती मोबाईल पण वाचू शकते, पेपर पण वाचू शकतं, आजूबाजूला निरीक्षण करू शकतं, दुसऱ्यांशी गप्पा मारू शकतं, सगळं काय करू शकतं. पण त्याचा जो चालक असतो ना, तो समोरच पाहत असतो. जर समोर नाही पाहिलं नाही तर त्याच्याकडून काय होईल? अपघात होईल, ॲक्सिडेंट होईल आणि त्याच्यामधून जे व्हायचं नाही ते होईल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशासाठी, स्वतःसाठी, या भूमीसाठी आपण या चालकाप्रमाणे काम करायला पाहिजे. आपल्या समोर विजन ठेवायला पाहिजे आणि ते विजन म्हणजे एक फोकस ठेवायला पाहिजे. ते फोकसानुसार आपण काम करायला पाहिजे. आणि ते कसं काम करायला पाहिजे? मिशननुसार काम करायला पाहिजे. हे आपण टप्प्याटप्प्याने काम करायला पाहिजे. आजचा कार्यक्रम सुद्धा एक विशिष्ट प्रकारच्या आराखड्यामध्ये कार्यक्रमाच्या रूपरेषेमध्ये दिलेला आहे आणि म्हणूनच तो तशा पद्धतीने चाललाय. खूप आनंद आहे. अशाच प्रकारचा आपण विद्यार्थी मित्रांनो आपल्या भविष्याचं विजन ठेवा. सर्वांनी भविष्याचं विजन ठेवा आणि सर्वांनी आपला दररोजचा जो दिनक्रम आहे तो व्यवस्थित ठेवा. पुढचं भविष्य आपल्या हातात आहे आणि त्या विजनने आपण आपला स्वतःचं भवितव्य आपण घडवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पुन्हा मी सर्वांचे म्हणजे मला वक्ता म्हणून बोलवला. माझं 20 मिनिटाचं किंवा त्याच्यापेक्षा चाललेलं 25 मिनिटाचं हे जे काही मार्गदर्शन आहे किंवा वंदे मातरम ह्या विषयावर जे काही मी बोललो ते शांतपणे सगळ्यांनी ऐकून घेतलं असेल. त्याचे मुद्दे आपण लक्षात ठेवा. आणि वंदे मातरम हे आपल्या एक स्फूर्ती आहे, एक प्रोत्साहन आहे, देशाचं गीत आहे, एक मंत्र आहे. तो लक्षात ठेवून या ठिकाणी आपली वाटचाल जी आहे ती आपण पुढे चालू ठेवा. मला संधी दिल्याबद्दल आणि या ठिकाणी चांगलं ऐकून घेतल्याबद्दल, माझा सन्मान केल्याबद्दल मी ITIच्या प्राचार्यांच्या आणि सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक ह्या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि इथेच थांबतोय. जय हिंद, धन्यवाद.